क्रिकेट खेळतानाच्या कोणत्या गुणांचा उद्योजक म्हणून आजही उपयोग होतो रे? क्रिकेटमध्ये तुम्हाला 11 जणांचा संघ असतो. त्याचं नेतृत्व करावं लागतं. तुमच्या अपोनंटच्या स्ट्रॅटेजीज असतात आणि खूप मोठा एक स्टेडियममध्ये तुमचा फॅन फॉलोअर किंवा ऑडियन्स असतो. हं, बरेचदा आपल्याला हेच कळत नाही, की आपण क्रिकेट लव्हर म्हणजे प्लेयर असतो का ऑडियन्स असतो? हं. आणि खूपदा क्रिकेटची आवड आहे, मग ती क्रिकेट बघायला आवडतं का त्याच्याबद्दल ॲनालिसिस करायला आवडतं, त्याची कॉमेंट्री करायला आवडते का ते खेळायला आवडतं? हं, आणि मग खेळायला आवडतं तर कुठल्या नंबरवरती तुम्हाला खेळायला आवडतं? बॉलिंग आहे का बॅटिंग आहे का क्षेत्ररक्षण आहे का हं, सगळ्याची हं, सांगड घालायची आहे? हं, आणि आयुष्यामध्ये आपण जेव्हा आपलं शिक्षण आणि करिअर किंवा नोकरी सुरू करतो ना, हं, तेव्हा पहिला पडाव हाच असतो, की ते म्हणतात ना, की यू आर बॉर्न ट्वाइस. हं, फर्स्ट व्हेन यू आर ऑन धिस अर्थ अँड सेकंड व्हेन यू डिस्कव्हर द पर्पज ऑफ युअर लाईफ. हं, आणि ते रिअलाईज होणं खूप महत्त्वाचं असतं. हं. मग तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये जे काम करायचं असतं ना, तर मी नेहमी तरुण मित्रांना हाच सल्ला देत असतो, की चूज युअर पॅशन रादर दॅन पेन्शन. मनी विल फॉलो. हं. म्हणजे क्रिकेट या खेळाचा किंवा त्यातल्या तत्वांचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. भरपूर. आता तुला मात्र ते क्रिकेट सोडायला लागलं आणि इंजिनिअर बनावं लागलं. तेव्हा काय वाटलं होतं रे मनाला? तो माझा खरं तर तसं बघायला गेलं तर दुसरा प्रेमभंग होता. हं. पहिला मी जेव्हा शाळेमध्ये लहान होतो, म्हणजे मी एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी सुसंस्कृत कुटुंबात वाढलो. मी ही पार्श्वभूमी अशासाठी देतोय, की यू आर देन गुड नॉट गुड फॉर बिझनेस असं एक जनरल हे असतं, की एकदम सामान्य कुटुंबात जन्माला आलो त्याच्यामुळे आपल्याला आपल्यातलं काही असामान्यत्व आहे हे समजायला कधी-कधी थोडासा वेळ वेळ लागतो. लागतो. लहानपणी आपण खूप स्वप्न बघत असतो. हं, माझं पहिलं मिशन असं होतं, की मला असं वाटायचं, की आपण भारतीय सेनेत जावं. हं. आणि पुण्यात असल्यामुळे एन-डी-एच्या ह्याच्यामध्ये त्यांचे काही प्री कॅम्प्स वगैरे असतात. तर त्याच्या सिलेक्शनच्या ह्याच्यामध्ये माझी उंची थोडीशी कमी पडली. मग ते बरं. तुम्हाला कुठल्या एअर फोर्स का एन-डी-ए डिफेन्स वगैरे आणि मी नॅशनल कॅडेट अकॅडमीच्या प्रॅक्टिस सेशन्सला वगैरे जायचो. आणि मग तेव्हा असं लक्षात आलं, की अरे यू आर नॉट गुड फॉर मिलिटरी. त्यामुळे तिथे पहिल्यांदा ते आपण म्हणतो ना, की मी त्याला खरं अपयश म्हणणार नाही, पण एक डिसअपॉइंटमेंट, की अरे हां, माझा डिसअपॉइंटमेंट. एक काहीतरी विचार होता. बरं ठीक आहे, हे नाही तर आता दुसऱ्या वाटेवरती जाऊ. आणि लाइक एव्हरीबडी इन इंडिया, की थँक्स टू दूरदर्शन, की आपल्याकडे इतकं त्यांनी क्रिकेट पॉप्युलर आणि ग्लॅमर केलं, की क्रिकेट बघता-बघता तुम्ही ते खेळायला लागता आणि मग त्याला तुम्ही वाहून घेतलं जातं. त्याच्यामुळे क्रिकेट कडे ओढा माझा जास्ती होता. पण वडिलांना असं वाटायचं, की हा वाहवत जातोय आणि साधारण एक 8वी-9वी पर्यंत टॉपर जरी नसलो तरी एक पहिल्या 10मध्ये असायचो, स्कोर चांगला असायचा. पण क्रिकेट जेव्हा घडायला लागलं आयुष्यामध्ये तेव्हा अभ्यासातलं लक्ष कमी व्हायला लागलं आणि मग थोडासा तो एक कौटुंबिक वडिलांचा निर्णय होता, की तू अभ्यासावरती जरा कॉन्सन्ट्रेशन कर. हं. मग त्याच्यानंतरचे ज्या काही कॉन्सिक्वेन्सेस आपण म्हणतो, की इंजिनिअरिंग करायचं. तर माझं तिसरं आयुष्यातलं ध्येय होतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं, जे मी केलं. जे केलंस. कारण माझे वडील मेकॅनिकल इंजिनिअर आहेत आणि ते पण माझे रोल मॉडेल असल्यामुळे मला असं नेहमी वाटायचं, की आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घ्यावं. सो क्रिकेटिंग नंतरचं ते होतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून मग मी नंतर एम-बी-ए करून हां. करिअरची आणि सुरुवात मग तू केली. करिअरची सुरुवात केलीस. करिअर सुद्धा उत्तम चाललं होतं. हे सगळं छान चाललेलं असताना हं, आपण व्यवसाय केला पाहिजे, हं, कंपनी स्थापन केली पाहिजे. हे जे कोट अनकोट खूळ. हं. हं, हं. हां. तर हा विचार कसा यायला लागला मनात? त्याची थोडी पार्श्वभूमी मी अशी थोडी देईन, की हं, लहानपणापासून थोडीशी समाजकार्याची आवड होती. सेवा दल असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, की तिथे एक थोडंसं बाळकडू मिळत होतं, की थिंक बियॉन्ड युअरसेल्फ. आणि काही सामाजिक संस्थांशी निगडीत असल्यामुळे एक नेहमी चांगली लोकं भेटत गेली, त्यांचे चांगले विचार ऐकले, त्याच्यातनं आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. हं, आणि जेव्हा करिअरची सुरुवात झाली, तेव्हा ते एक खूप चाकोरीबद्ध आयुष्य असतं. हं, आणि पहिले काही वर्ष माझी त्याच्यातही खूप चांगली ग्रोथ होत होती आणि काही चांगल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांवरच्या खूप रिस्पॉन्सिबल पोझिशन्सवरती काम करत होतो, की जेव्हा आय-टीचं करिअर एकदम ग्लॅमर आणि पीकवरती होतं. मी आनंदी होतो, पण समाधानी नव्हतो. कारण
काय होतं की तुम्ही जेव्हा कॉर्पोरेट करिअरमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या फिंगर टिप्सवरती असतात, म्हणजे अगदी बेल वाजवलं तर चहा कॉफी आणि सगळ्या एव्हरीथिंग इज इन इट्स प्लेस अँड देन यू आर परफॉर्मिंग. पण हे करत असताना आपल्याला एक जाणीव होत असते की ह्या गोष्टी आपल्यासाठी आहेत का आपण ह्या गोष्टींसाठी आहोत, आणि आपण जर का ह्या गोष्टींसाठी नसलो तर आपण कशासाठी आहोत. तर तिथे कधी कधी ती चौकट आडवी येते. आणि जसं आपण म्हणतो ना की कधी कधी व्यावसायिक आपल्या आयुष्यामध्ये आपण बरेचदा जटायू होत असतो. युअर विंग्स आर क्लॅम्प्ड, यू आर एक्सपेक्टेड टू फ्लाय. पण त्याच्यातनं कधी कधी आपल्याला ते इन्स्टिंक्ट म्हणा किंवा ठिणग्या पडत असतात, पण आपण त्यातनं वणवा पेटवत नाही. आणि त्याचं एक थोडंसं मला आकलन असं झालं होतं ना की करिअरचा रोड असतो. रोड पण दोन प्रकारचे असतात. एक असतो तुमचा रोडवे आणि दुसरा असतो रनवे. एक असतो रोडवे, दुसरा असतो रनवे. रनवे. रोडवे मध्ये तुमची जी रेग्युलर व्हेकल्स आहेत ही त्याच्यातनंच जात असतात. पण रनवेवरती विमान जेव्हा त्याच्यावरती धावतं तेव्हा एका सर्टन मर्यादेनंतर त्याला टेक ऑफ करायचं असतं. आणि इट हॅज टू डिटॅच इट सेल्फ फ्रॉम अर्थ, देन ओनली इट कॅन हॅव अ स्विंग. क्या बात. अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट फार तशी महत्वाची मोलाची गोष्ट आहे. सो एके दिवशी मी अशाच काही प्रसंगांत जात असताना घरी गेलो आणि म्हणलं की असं हे थोडंसं होतंय की युअर विंग्स आर कट अँड यू आर एक्सपेक्टेड टू फ्लाय. मग इनोव्हेशन असेल किंवा तुमचं काही एखाद्या प्रोजेक्टमधलं व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युशन असेल, कस्टमरसाठी सुद्धा तुमची काही एक जी व्हॅल्यू डिलिव्हरी असेल, त्याच्यात आपण लीप बाउन्स किंवा ज्याला आपण म्हणतो ना की लीप फ्रॉग जम्प घेऊ शकतो का. पण सिस्टीम तुम्हाला कधी कधी ती झेप घेऊन देत नाही. तर माझ्या त्याच्याबद्दलच्या काही कल्पना होत्या आणि त्यावेळेस मला वडिलांनी आणि माझ्या पत्नीनी खूप उत्तेजन दिलं की ते म्हणजे तुला जर का अशा डोक्यामध्ये काही कल्पना आहेत तर मे बी यू आर नॉट गुड फॉर अ कॉर्पोरेट जॉब. तू स्वतःचं काहीतरी कर. मी ॲक्सिडेंटल एंटरप्रेन्युअर आहे. म्हणजे माझं कधीच असं पहिल्यापासून ध्येय नव्हतं मला कोणासाठी काम करायचं नाही आहे किंवा मला खूप करोडपती बनायचं आहे. म्हणजे तेव्हाही अशा काही संकल्पना नव्हत्या, आजही नाही आहेत. पण त्यावेळेस जेव्हा घरनं थोडंसं प्रोत्साहन मिळायला लागलं तेव्हा मी त्यांना एकच म्हणलं की मी थोडासा एक्स्ट्रीमिस्ट किंवा अतिरेकी मनोवृत्तीचा माणूस आहे की एखादी गोष्ट करायची म्हणलं तर आय कट द रोप्स. म्हणलं ठीक आहे, ह्याच्यात जर का जायचं असेल तर मी मागे वळून बघणार नाही आणि मी पुढेच जाईन ह्याविषयी. तर तुम्हाला असं खरंच वाटतं का की मी हे केलं तर घरची तुमची मला साथ असेल. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे त्यांचे जे पाठबळ आहे किंवा आशीर्वाद आहेत त्याच्यामुळे मी इथपर पोचू शकलो. कारण प्रत्येक उद्योजक हा त्याच्या कल्पकतेतनं जन्म घेत असतो, पण तो संपतो कुठे. मी संपतो म्हणतोय, त्याचं अपयश म्हणत नाही, कारण अपयशात नाही तो भरारी घेऊ शकतो. तुम्ही जनरली बघाल की जर त्याला त्याचे नातेसंबंध किंवा पर्सनल प्रेशर सांभाळता आले नाही तर उद्योजक जनरली संपतो. आणि जे आपण म्हणतो ना पर्सनल प्रेशर्स कुड बी ऑर रिलेशनशिप्स कुड बी पर्सनल फॅमिली रिलेशनशिप्स किंवा पार्टनर्स बरोबर जे अनबन बनते. बरोबर. तर मी हे जेव्हा ठरवलं की आपण असं काहीतरी करूयात आणि उद्योजकतेकडे वळूयात, कारण मी टेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रामध्ये काम करत होतो. मी वडिलांना चेष्टेत त्यावेळेस म्हणलं की बघा मला पगार मिळणार नाही, मला पगार द्यावे लागतील, कदाचित मला घरचं लाईट बिल पण भरता येणार नाही. तर ते म्हणले तू कर रे. मला बरेचदा अशी इच्छा होती, स्वप्न होती, पण तुमची सगळी जबाबदारी माझ्यावरती होती, त्यामुळे मला जमलं नाही. आणि मग तिकडनं जेव्हा मी सुरुवात करायचं ठरवलं तेव्हा एक मराठी फॅमिलीमधून येणारा जो फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आपण म्हणतो, आजही माझ्या दोन्ही कंपन्या सेल्फ फंडेड आणि ऑर्गॅनिकली ग्रोईंग आहेत. 100% भारतीय बनावटीच्या कंपन्या. दोन कंपन्या म्हणाल्यास पहिल्या कंपनीपासून आपण सुरुवात करू. ही जी इंटेलिमेंट ही कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे इंटेलिजन्स आहेच, बुद्धी, आणि एलिमेंट्स पण आहेत. ही कंपनी काय करते? मी जेव्हा माझा MBAचा प्रोजेक्ट करत होतो तेव्हा मला फॅक्टरी किंवा बिझनेस कसा चालतो हे समजून घेण्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. आणि माझं प्रोजेक्ट मी एका IT कंपनीमध्ये केलं. मी इव्हन त्यावेळेसही माझी अशी काही कल्पना नव्हती की मला IT क्षेत्रात जायचं आहे. आय ॲक्च्युली ड्रेम्ड की मी कुठल्या तरी इंजिनिअरिंग कंपनीमध्ये काम करीन. पण माझ्या काही मेंटर्सनी मला सांगितलं, डॉक्टर शेजवलकर यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. ते म्हणले की प्रशांत, तुझ्यामधली जी गुणवत्ता आहे तर तू हॉरिझॉन्टल माणूस आहेस. पूर्ण बिझनेस कसा चालतो हे तुला समजून घेण्याची तुझ्यामध्ये क्षमता आहे.
त्याच्यासाठी ते म्हणले मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि तू मेकॅनिकल इंजिनियर आहेस तर त्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे MRP1 MRP2 असं म्हणायचे की ती सिस्टीम कशी चालते हे समजून घे, म्हणजे तुला पूर्ण होलिस्टिक एक बिझनेसचं अंडरस्टँडिंग येईल. आणि त्याच्यामुळे मी ॲक्सिडेंटली ते MRP आणि ERP एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग जे सॉफ्टवेअर्स असतात त्या इंडस्ट्रीमध्ये मी पहिलं माझं करिअरची सुरुवात केली. होलिस्टिक पद्धतीने की कशा पद्धतीने सगळ्या वेगळ्या वेगळ्या फंक्शन्सचं काम चालतं. त्याच्यात योगायोग असा झाला की हे सगळं आम्ही जेव्हा करत असताना प्रोजेक्ट मॅनेजमेंट मी बघत होतो, काही काही वेळेस कस्टमर मॅनेजमेंट बघत होतो, बिझनेस डेव्हलपमेंट बघत होतो. आणि हे सगळं करत असताना ना की ERP मधून तुम्ही हे सगळं प्रोसेस इंटिग्रेशन करताना डेटा जनरेशन सुरू व्हायला लागतं. मग त्याचं ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन, फोरकास्टिंग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं बाहेर येतात. म्हणजे तू डेटा सायन्सेसच्या बाजूनं जायला लागला. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की डेटा सायन्स आणि डिसिजन सायन्स. तर त्याच्यातलं डिसिजन सायन्स जर का तुम्ही बघितलं तर दोन कॉम्पिटिंग कंपन्यांचं जर का तुम्ही बिझनेस मॉडेल अनालिसिस केलं तर बऱ्याचशा गोष्टी सारख्या असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेलिकॉम कंपन्या जर का तुम्ही बघितलं तर त्यांचं प्रॉडक्ट काय आहे, तर तुम्ही स्पेक्ट्रम घेतलेला असतो आणि त्याच्यातनं तुम्ही व्हॉइस, डेटा आणि SMS सारखे प्रॉडक्ट्स देत असतात. बिझनेसेस आयडेंटिकल आहेत, प्रॉडक्ट्स आयडेंटिकल आहेत, पण त्यांच्या स्ट्रॅटेजीज, ब्रँड, प्रमोशन सगळं पूर्णपणे भिन्न असतं. सो साधारण 2002 ते 2004च्या दरम्यान मी ह्या क्षेत्रात जास्ती काम करायला लागलो. आणि मग एक आपण म्हणतो ना की थोडीशी ती लाईन सापडल्यासारखं झालं की क्षेत्र सापडलं आपल्याला. कारण त्याच्यामध्ये एक गंमत अशी होती ना की त्याच्यात टेक्नॉलॉजी पण आहे, तुमचं फंक्शनल नॉलेज पण आहे आणि डिसिजन सायन्सेस पण आहे. बरं. म्हणजे आपली जी ही इंटेलिमेंट्स कंपनी आहे ही मूलतः त्या डेटा सायन्समध्ये काम करते आणि तो डेटा डिसिजन्समध्ये कसा आपल्याला कन्व्हर्ट करता येईल, परावर्तित करता येईल यासाठी क्लायंट्सना मदत करते का? बरोबर. तर त्याच्यामध्ये त्यावेळेस बिझनेस इंटेलिजन्स म्हणायचे त्याला. आता डेटा सायन्स हा शब्द जास्ती प्रचलित झालाय. तर भारतातली तिसरी आणि पुण्यातली पहिली जी प्युअर प्ले बिझनेस इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी म्हणून इंटेलिमेंटची स्थापना केली. बरं. आता ना तुम्ही कसं काम करता हे आम्हाला कळेल अशा उदाहरणातून तुला सांगता येईल का? बरोबर. तर मी मगाशी जसं म्हणलं की हे डेटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन करणं म्हणजे काय, तर जे आमचे क्लायंट्स आहेत इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये जर का बोलायचं झालं तर टाटा, बिर्ला, अंबानीज, बजाज, कल्याणी हे आमचे सगळे कस्टमर्स आहेत. आणि कमर्शियल टर्म्समध्ये आम्ही ह्यांच्यासाठी काय करतो तर फक्त बिझनेस इंटेलिजन्स, डेटा सायन्स वगैरे ह्याच गोष्टी करतो. आणि जर का ते त्यांच्या बिझनेसमधले जर का ते अकबर आहेत, बादशाह आहेत, तर आम्ही त्यांचे बिरबल आहोत. ते व्यापारी आहेत तर आम्ही त्यांचे मुनिमजी आहोत. आणि ते जर चंद्रगुप्त आहेत तर आम्ही त्यांचे चाणक्य आहोत. ओके. तर चाणक्य नीती कशा पद्धतीने करते आणि ते कदाचित आपल्या समाजाच्या दृष्टीने पण आपण ते बुद्धिमत्ता असेल किंवा शिक्षण संस्कार वगैरे ह्याचं समाजाचं प्रबोधन करणं हे बाळकडू पहिल्यापासून आल्यामुळे कदाचित मला त्या क्षेत्रामध्ये जाणं जास्ती सहज वाटलं. म्हणजे इंटेलिमेंटची जर का तुम्ही फोड केली तर ते इंटेलिजन्स आणि एलिमेंट्स असे दोन गोष्टी एकत्र आणल्यात की इंटेलिजन्स हा नेचरमध्ये खूप जास्ती असतो आणि नेचर टीचेस मेनी थिंग्स टू अस, समटाइम्स वी फेल टू लर्न. आणि एलिमेंट्स जे आपण म्हणतो ना त्याची पंचमहाभूत, तर ते एकमेकांकडे जसं पाऊस पडायला लागला की लगेच धरती हिरवी होते. इट को एक्झिस्ट अँड इट ऑलवेज लिव्ज इन सिनर्जी. आणि हे आपल्याला जर का तत्व कळालं आयुष्यामध्ये आणि व्यवसायामध्ये तर आपलंही आयुष्य तसंच हिरवगार होऊ शकतं. आणि इंटेलिमेंटची जे एक विजन स्टेटमेंट होतं की आजही मला असं वाटतं की तो विचार करणं खूप गरजेचं असतं आणि दॅट वॉज इन्स्पायर्ड बाय स्वामी विवेकानंदांचे जे काही विचार होते की एक तुमची आयडिया असेल, स्वप्न असेल, संकल्पना असेल, ते घ्या आणि त्याचं तुम्ही तुमचं आयुष्य त्याच्या भोवती बिल्ड करा. तर त्याच्यामध्ये आय इमॅजिन की टू बी अ कॅटलिस्ट ऑफ अ डिजिटल ऑर अ नॉलेज सोसायटी where rate of learning is consistently greater than the rate of change. सभोवतालच्या जगाच्या बदलाच्या वेगापेक्षा तुमचा ज्ञानार्जनाचा वेग जर का जास्ती असेल तर तुम्ही प्रोग्रेसिव्ह राहता. आता आपण रुबिक स्केपकडे येऊया. तर हे नाव कसं काय? तर त्याच्यामध्ये रुबिक्स क्यूब आणि लँडस्केपिंग ह्या दोन गोष्टी एकत्र आणल्यामुळे रुबिक्स क्यूब का, तर हे एक मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये 6 फेसेस, 9 क्यूब्स असतात आणि मध्ये त्याला एक कोर असतो.
स्पिंडलनी जोडला गेलेला कोर असतो आणि दॅट इज द डिव्हाइस ऑफ इंटेलिजन्स इन रुबिक्स क्यूब. अच्छा. आणि कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नसेल, पण रुबिक्स क्यूब आपण जेव्हा सॉल्व्ह करत असतो, हा 6 बाजूंनी आणि 9 क्यूब्स मुळे त्यांना वापरून साधारण 3 क्वांटिलियन्सचे परमिटेशन अँड कॉम्बिनेशन्स होऊ शकतात इन टर्म्स ऑफ मॅथमॅटिकली सॉल्व्हिंग दॅट प्रॉब्लेम. बरं. सो आपण म्हणतो ना, एका बिंदूतून अनेक रेषा जाऊ शकतात, तसं तुमच्या डिसिजनचे जे काही पॉसिबिलिटीज असू शकतात ते खूप इन्फिनिटी असू शकतात. पण तुमचे डिसिजन्स हे गट फीलवरती आहेत का ते फॅक्ट्स अँड फिगरवरती आहेत, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला एक संकल्पनेची एक कल्पकतेची जोड देऊ शकता का. बरं. तर हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विथ मॅथमॅटिकल किंवा सायंटिफिक बेस आणि लँडस्केपिंग सारखं ब्युटिफिकेशन, या 2 गोष्टी जर का तुम्ही एकत्र आणल्यात की त्याच्यामध्ये आम्ही डेटा कॉम्प्लेक्सिटी बट वाईल प्रेझेंटिंग इट हाऊ इट कॅन बी अ डेटा स्टोरी टेलर, या 2 गोष्टी जर का तुम्ही एकत्र आणल्या तर वी हेल्प यू कनेक्ट द क्युरिओसिटी अँड आयडियाज ऑफ पीपल विथ एनी टाईप ऑफ डेटा टू हेल्प यू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. मग तो कस्टमर एक्सपिरियन्स असेल किंवा क्लायमेट चेंज असेल, कुठल्याही याच्यामध्ये डेटा सगळीकडे आहे, प्रत्येक कनेक्शनमध्ये, प्रत्येक इंटरॅक्शनमध्ये, प्रत्येक इंटरव्हेन्शनमध्ये, प्रत्येक ऑब्झर्वेशनमध्ये. म्हणजे आज तुम्ही एका तुमच्या फोनकडे जेव्हा बघत असता तेव्हा त्या फोनच्या मागून कित्येक टेक्नॉलॉजी कंपनी तुमच्याकडे बघत असतात. हो. आणि प्रत्येक कनेक्शनमध्ये तुम्ही आज आत्ता इथे फोन करत नसलात तरी पण तुम्ही कुठे आहात त्याचा लोकेशन इंटेलिजन्स जनरेट होतोय. सो बाय व्हर्च्यू ऑफ जसं आपण श्वास घेतोय तसंच तुम्ही आज डिजिटली डेटा जनरेट करताय अर्बनायझेशनमध्ये. बरं. आणि तो डेटा जो आहे हा गेल्या साधारण 40 वर्षामध्ये जगाने जेवढा डेटा जनरेट केलेला आहे त्याच्यापेक्षा जास्ती डेटा आत्ता जगाने गेल्या 18 महिन्यांमध्ये जनरेट केलेला आहे. 40 वर्षात जनरेट केलेला डेटा 18 महिन्यात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की त्याच्यातनं तुम्हाला तुमचं डेटाची कपॅसिटी किंवा ॲपेटाईट लक्षात येत आहे. भारतामध्ये तुम्ही जर का बघितलं तर आपलं टेलिकॉम रिव्होल्युशनमुळे काय झालेलं आहे की आपण वर्ल्डमधली चीपेस्ट मोबाईल इंटरनेट इकॉनॉमी बनलेलो आहे. आपल्याकडे लोकांना एका सिमवरती साधारण 399 रुपयामध्ये 2 GB डेटा सुद्धा पुरेसा नाही आहे. आणि आपले डेटा हंगर आणि ॲपेटाईट खूप वाढलंय, ज्याला आम्ही आता असं म्हणतो की ते डेटा ॲपेटाईट इतकं वाढलंय की तुमची डिजिटल ओबेसिटी आणि डिजिटल स्टेरॉइड सारखं ते झालेलं आहे. बरं. सकाळी माणूस उठला की तो ब्रश करण्याच्या आधी तो त्याचा फोन चालू करतोय, राईट. इतकं ते ॲडिक्शन झालंय की त्याच्यामुळे काय झालेलं आहे की डेटा हॅज बिकम युअर लाईफलाईन आणि कनेक्टिव्हिटी हॅज बिकम युअर ऑक्सिजन. खरंय. आणि जर तुमची बॅटरी डाऊन झाली असेल किंवा कनेक्टिव्हिटी नसेल तर नवीन जनरेशनचं तुम्ही बघू शकता की. पण आता हे जे आहे ह्याच्याने माणसाचं आयुष्य साधं आणि सुलभ पण झालंय, पण दॅट क्रिएट्स लॉट्स ऑफ चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज. या तऱ्हेच्या इंटेलिजन्सवरती, म्हणजे तो बिझनेस इंटेलिजन्स असेल, मशीन इंटेलिजन्स असेल, आता आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतोय, ह्या जेव्हा सगळ्या वेव्ज येतात, लाटा आमच्यावरती येतात, तर आमच्यापैकी काही जण त्याच्यामध्ये वाहत जातात. काही जण म्हणतात ह्याच्यात काहीच अर्थ नाही, काही जण म्हणतात अरे बापरे आता कसं होणार. तर ह्या सगळ्या बदलांच्या कडे कसं पाहावं. इफ यू डोंट चेंज, चेंज विल चेंज यू. आणि ते पण म्हणतो ना की मोर यू ट्राय टू चेंज, मोर इट रिमेन्स द सेम. स्टील द कॉन्स्टंट थिंग इन लाईफ इज चेंज. बरोबर. त्याची थोडीशी मी आता थोडी उकल करून सांगतो. सांग. काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही स्मार्टफोन्स वगैरे सगळे आले, स्मार्टफोन वापरताना वगैरे मग बरेचदा घरी गेलं ना की आई वडील असे, अरे काय सारखा फोनमध्ये असतो, जरा बाजूला ठेव. आता काळ इतका बदललाय की आता मी आई पप्पांना सांगतो की तो फोन जरा बाजूला ठेवा. एक साधं उदाहरण सांगतो की एकदा आईचा वाढदिवस आम्ही साजरा केला आणि नंतर मी ऑफिसला गेलो. एक साधारण 3-4 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ती. आणि आईने मला एक असं छान अर्धा पानी पत्र लिहिलं आणि व्हॉट्सॲपवर पाठवलं मराठीमध्ये. आणि पत्र वाचल्यावर मला खूप छान वाटलं, मस्त वाटलं आणि हसू पण आलं. आणि घरी गेल्यावरती मी आईला म्हणलं, तू मला व्हॉट्सॲपवरती पत्र काय पाठवलं म्हणलं. आणि आम्ही रोज एकत्र राहतो, एकत्र कुटुंबातले असल्यामुळे. पण तुम्ही हे बघा की तुम्हाला टेक्नॉलॉजीमुळे एक्सप्रेशन मिळालं आहे. तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा ती व्हॉट्सॲपवरती टाईप करत होती ना, त्याला ग्लोकल टेक्नॉलॉजीज म्हणतात, ग्लोबली लोकल. व्हॉट्सॲप आहे
ते ॲप्लिकेशन आहे, पण त्याचं मराठीमध्ये सुद्धा तुम्ही टाईप करू शकता. पर्सनलायझेशन जर का आपण म्हणतो ना, त्याला मी हायपर पर्सनलायझेशन म्हणेन, की तुम्ही एवढे का ॲडिक्ट झालेला आहेत. कारण जगामधल्या 5 इंटरनेट कंपन्यांनी कोविडच्या 18 महिन्यांमध्ये जवळजवळ $5.5 बिलियन किटी त्यांच्या रेव्हेन्यूजमध्ये ॲड केली आहे, जेव्हा बरेच बिझनेसेस आणि देश पूर्ण ठप्प झाले होते. आणि तुम्ही अपॉर्च्युनिटी बघा, त्याच्यातला स्केल अँड साईज ऑफ इकॉनॉमी बघा तुम्ही, की जर तुम्हाला ती टेक्नॉलॉजी आज तुम्ही अवॉइड करू शकत नाही, बट इट इज द गेम लाईक लाईफ. यू हॅव टू लर्न टू प्ले टू एन्जॉय. चॉईस हा नाही आहे की वेदर डिजिटल, द चॉईस इज हाऊ अँड हाऊ मच. बरोबर. आता हाऊ त्याच्यामध्ये सुद्धा बरेचदा म्हणजे आम्ही हे जे तंत्रज्ञान विकसित केलं आहे, तर भारतीय पूर्ण आम्ही एक सॉफ्टवेअर प्रणाली बनवली आहे. म्हणजे रुबीस्केप हे एक डेटा सायन्स अँड मशीन लर्निंगचं पूर्ण भारतीय सॉफ्टवेअर प्रॉडक्ट आहे. आणि हे प्रॉडक्ट आम्ही एक इंडस्ट्री हॉरिझॉन्टल प्रॉडक्ट म्हणून केलेलं आहे, जे कुठेही ते वापरते. हां, म्हणजे आम्ही म्हणतो की एनी डेटा इज पॉसिबल. मग तो तुमचा डेटा डिव्हाइस, मशीन, सेन्सरचा असेल किंवा बिझनेस ॲप्लिकेशन, ज्याला मी स्ट्रक्चर्ड डेटा म्हणतो, की तो तुमच्या डेटाबेसेसमधनं येणारा डेटा असेल किंवा तो बिग डेटा कॅटेगरीतला असेल, म्हणजे इमेज, व्हिडिओ, स्पीच ह्याच्यातला डेटा असेल. कारण सध्या कसं झालं आहे आधुनिकतेमुळे ना, की को पायलट नावाचं एक सॉफ्टवेअर प्रणाली आलेली आहे. आणि आता आपण मशीन लर्निंग वगैरे सगळं म्हणतोय, तर सॉफ्टवेअर इज रायटिंग इन इट सेल्फ अँड मशीन्स आर लर्निंग अँड ह्युमन्स आर ओनली रीडिंग किंवा सीइंग, एक्सपिरियन्सिंग. आपण स्मार्ट सिटीज म्हणतो. स्मार्ट सिटीज इज नॉट ओनली इरेक्टिंग डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, पण आर वी रिअली लुकिंग ॲट द हेल्थ, पीस, प्रॉस्पेरिटी ऑफ सिटीजन्स. कारण आणि काय होतंय, तंत्रज्ञानामुळे तो बदलाचा वेग जो आहे ना, तो खूप फास्ट होतोय. की आज तुम्हाला जर का एखादं काहीतरी वस्तू विकत घ्यायची, तुम्ही घरी बसून अमेझॉनवरती विकत घेऊ शकता, किंवा तुम्ही एखाद्या पाणीपुरीच्या ठेल्यावरती जरी गेलात, तिथे पेमेंट करायचं असेल तर तुम्ही ते तुमच्या पेटीएममधनं करता. आता तुम्ही बँकेमध्ये जाऊन ती ग्रीन स्लिप भरून पैसे घेऊन खिशात ठेवून करत नाही ट्रान्झॅक्शन. आणि त्याच्यामुळे तुमचं जे ट्रान्झॅक्शनचा ईज आहे, कॉस्ट आहे आणि स्पीड आहे, तो प्रचंड वाढला आहे. पण त्याच्यामुळे काही कन्व्हेन्शनल रिपिटेटिव्ह जॉब्स जे आहेत ना, ते व्हॅनिश होत आहेत. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक तो साईड इफेक्ट आहे की त्याच्यानी टेम्पररी काही जॉब्स रिडंडंट होणार आहेत, पण त्याच्यानी काही बरेचसे नवीन जॉब्स निर्माण होणार आहेत. अच्छा. आणि त्याची मी तुम्हाला 2 उदाहरणं देईन. अमेरिकेमध्ये साधारण मिड 70s मध्ये ना, टेलिकॉम ऑपरेटर्स असोसिएशनचा एक प्रोटेस्ट झाला होता. आणि त्यांचं कारण काय होतं त्या प्रोटेस्टचं, तर ते म्हणले की टेलिकॉम ऑपरेटर्स असोसिएशनचं म्हणणं असं होतं की तुम्ही सेल्फ डायलिंग म्हणजे ट्रिंगचे फोन इंट्रोड्यूस करू नका, कारण ते जर का फोन तुम्ही इंट्रोड्यूस केले तर आमच्या नोकऱ्या जातील. बरोबर. ट्रिंगचा फोन आला, त्याच्यानंतर कॉर्डलेस आला, त्याच्यानंतर मोबाईल फोन आला आणि आता स्मार्टफोन आला. तुम्ही विचार करा, काही जॉब्स गेले टेलिकॉम ऑपरेटरचे, पण आजही तुम्ही नाही तर कुठल्या जगात असता की तुम्ही फोन उचलला आणि म्हणलात की डॉक्टर नाडकर्णींना फोन लावून द्या. दुसरं उदाहरण भारतातलं आहे. बँकर्स असोसिएशननी तेव्हा प्रोटेस्ट केलं, कम्प्युटरायझेशन बँकेमध्ये आणू नका, आमच्या नोकऱ्या जातील. जरूर काही क्लिरिकल ट्रान्झॅक्शनल जॉब्स होते, ते जॉब्स गेले किंवा कमी झाले, पण IT क्षेत्रामुळे प्रचंड जॉब निर्मिती भारतामध्ये झाली. आणि इंडिया इमर्ज ॲज अ IT सुपर पॉवर इन द वर्ल्ड. आणि त्याच्यामध्ये आता आपण जर का बघितलं तर जगातल्या म्हणजे फॉर्च्यून 2000 कंपन्यांपैकी जवळजवळ 90% कंपन्यांचे त्यांचे डिजिटल सेंटर्स इंडियामध्ये आहेत. सो इंडिया हॅज बिकम दॅट पूर्ण IT पॉवर हाऊस. म्हणजे एका बाजूने आव्हानं आहेत, पण दुसऱ्या बाजूनं संधी सुद्धा आहे भरपूर. मग भविष्यामधले डिसिजन करताना एका बाजूला हा बदलता काळ, त्याच्यामधले बदलते फॅक्ट्स आणि विद्यार्थी आणि पालकांची फिलिंग्स, याचा मेळ कसा घालावा? आता सध्याची जी जनरेशन आहे, मला असं वाटतं की त्यांच्यासमोर खूप फिनॉमिनल अपॉर्च्युनिटीज आणि पोटेन्शियल आहेत. कारण काय झालंय, समाज व्यवस्था खूप बदलली आहे गेल्या काही वर्षांमध्ये. जर का आपण गेल्या साधारण 3 पिढ्यांचं जर का आपण अनालिसिस करायचं म्हणलं ना, तर आधीची पिढी जी होती ना, दे वेर स्ट्रगलिंग फॉर सर्व्हायवल.
त्याच्यानंतरची जी पिढी होती ना, की त्यांना एक्झिस्टन्स होता की शहरात जा, नोकरी मिळवा, घरदार करा. त्याच्या पुढची जी पिढी होती ना, त्या पिढीचा जो फोकस आहे दॅट वॉज ऑन स्टेटस, प्रतिष्ठा, की तुम्ही इकॉनॉमिकली चांगले सिक्युअर आहात, गाड्या घोडे वगैरे सगळं. आताची पुढची जी पिढी आहे ना, त्याच्यासमोर ह्या दोन्ही गोष्टींची आव्हानं नाही आहेत. त्यांचा वे ऑफ लाईफ हा मिनिमलिस्टिक आहे. आणि आता ते मी तुम्हाला जे थोडंसं चाणक्य नीती सांगतो त्याच्या मागची, की आपल्या पिढीमध्ये लोक म्हणायचे मला मर्सिडीज सारखी गाडी एक दिवशी विकत घ्यायची आणि ते माझ्या आयुष्याचं ध्येय आहे आणि त्या गाडीतनं मी जेव्हा जाईन तेव्हा मला असं वाटेल मी आयुष्यात यश मिळवलं. माझी मुलं अजून लहान आहेत, गाडी विकत घेण्याचं त्यांचं अजून वय नाही आहे, पण ते काय म्हणतील की मी कशाला गाडी घेऊ, कारण पुणे किंवा मुंबईमध्ये मी BMW घेतली तरी ती 30 आणि 20च्या पुढे मी ड्राईव्हच करू शकत नाही. पार्किंगला जागा कोण हे करत बसणार, आणि ते एक्सेल शीट तयार करणार आणि म्हणणार की ह्या गाडीची किंमत किती, ड्रायव्हरचा पगार किती, पेट्रोल किती, पार्किंगचा टोल किती, त्याचा मेंटेनन्स किती, आणि हे सगळं कोण संसार करत बसणार आहे. हा मला कुठेही जायचं असेल तर मी पटकन उबर करीन. असेट लाईट, डिजिटली पॉवर्ड, ओव्हर द टॉप इकॉनॉमी. तुमच्या कन्झम्पशन पॅटर्न्स बदललेत. ह्या डिजिटल टेक्नॉलॉजीनी काय केलेलं आहे, तुमची लाईफस्टाईल, तुमचे कन्झम्पशन पॅटर्न्स पूर्ण बदलून टाकलेले आहेत. तर ही पुढची पिढी जी आहे ना, दे प्रॉबॅबली व्हॉट दे विल वर्क फॉर इज देअर आयडेंटिटी. मला वाटतं खूप मोठा आणि महत्त्वाचा विचार आहे की आत्ता करिअरमधून आपली आयडेंटिटी शोधायची आहे, करिअरमधून आपलं स्वत्व शोधायचं आहे. पण हे इतर सर्व आव्हानांच्या तुलनेने जास्त कठीण आव्हान येणार आहे. कसं आहे, आम्ही टेक्नॉलॉजीच्या भाषेमध्ये म्हणतो की ही जी नवीन जनरेशन आहे ना, दे आर डिजिटल नेटिव्ह जनरेशन. दे आर बॉर्न विथ डिजिटल. इनफॅक्ट ह्या पिढी समोरची जी काही आव्हानं आहेत, मी पुढच्या पिढीकडे जाण्याच्या आधी, त्यांना खूप अट्रॅक्शन आणि ग्लॅमर होतं टेक्नॉलॉजीचं, पण पुढच्या पिढीला तेवढं नाही आहे. ते बरंचसं हे होतं. तुम्ही जर का सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बघितलात ना, तर त्याचा एक प्लाटू होता आणि आता त्याचं डिक्लाईन आलेलं आहे. ते डिक्लाईन का आलेलं आहे, कारण ते म्हणतो ना की अति झालं आणि हसू झालं तसं. कारण हे ॲक्च्युली प्लॅटफॉर्म्स आहेत ना, त्याच्या मागे त्यांची डिजिटल कॉमर्सची एक स्ट्रॅटेजी आहे. पण त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचे बरेचसे प्रॉडक्ट्स जे आहेत ना, हे तुम्हाला फ्री दिलेले आहेत, ज्याला कन्झ्युमरिझम म्हणतात. माझा ना मुद्दा तोच होता की मी जर माझी आयडेंटिटी फक्त कन्झ्युमर म्हणूनच जर डिफाईन केली तर मग माझी करिअर किंवा माझं भविष्य याच्याकडे मी वेगळ्याच पद्धतीने बघेन. बरोबर आहे. ही आयडेंटिटी कशी डिफाईन करायची, त्याची गरज आहे. आणि फॉर्च्युनेटली आपल्या गव्हर्नमेंटला पण ते लक्षात आल्यामुळे नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की व्होकेशनल स्किल्सला आता प्राधान्य दिलं जात आहे. डिजिटल आणि बाकीच्या टेक्नॉलॉजीजला तिथं प्राधान्य दिलं जात आहे. म्हणजे कसं आहे की तुम्ही 10+2+4+2 म्हणजे तुम्ही वयाच्या साधारण 24-25 वर्षापर्यंत शिकतच राहताय. आता बऱ्याच संध्या अशा आहेत की साधारण 18व्या वर्षापासून मुलांमध्ये डिजिटल उद्योजकता सुरू करण्याचं ॲपेटाईट असू शकतं. त्याच्यामध्ये त्यांचा बेसिक जे आपण म्हणतो ना की इन्स्टिंक्ट किंवा पॅशन जिथे असेल त्या ह्याच्यामध्ये त्यांनी जर का तो आयडेंटिफाय केला, एखाद्याचं काहीतरी फायनान्समध्ये असेल ज्याला आपण फिनटेक म्हणतो, किंवा एखाद्याचं ॲग्रिकल्चरमध्ये काहीतरी असेल की ज्याला ॲग्रीटेक टेक्नॉलॉजी म्हणतो, की म्हणजे ड्रोन टेक्नॉलॉजीज वापरून तुम्ही सॉईल टेस्टिंग ॲज अ सर्व्हिस असा विचार करू शकता का. उबरायझेशन जे आपण म्हणतो, उबर गाड्यांचं तर आपल्याला सगळ्यांनाच बिझनेस मॉडेल माहिती आहे, तर त्याच्यात तुम्ही कल्टिवेशन ॲज अ सर्व्हिस हे बिझनेस मॉडेल होऊ शकतं का. की म्हणजे तुम्ही काय करताय की एखाद्या गावामध्ये 5,000 जर का कुटुंब आहेत आणि तिथे जर का समजा 200 शेतकरी आहेत आणि 50 ट्रॅक्टर आहेत, 50 ट्रॅक्टरची गरज नाही आहे, 5 ट्रॅक्टरमध्ये उबरायझेशनच्या मॉडेलमध्ये काम होऊ शकतं. आणि त्याच्यात तुम्ही जर का GPS मॅप दिलात आणि प्रोग्रामिंग करून रोबोटिक्स आणि ऑटोमेशन वापरून तुम्ही जर का असे ट्रॅक्टर्स लीज केले नांगरण्यासाठी, तर कल्टिवेशन ॲज अ सर्व्हिस, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस होऊ शकतं. तर कल्टिवेशन ॲज अ सर्व्हिस का नाही होऊ शकत. हेल्थकेअरमध्ये इमेज प्रोसेसिंग ॲज अ सर्व्हिस का नाही होऊ शकत. की एखादा टेक्नॉलॉजिस्ट आहे, त्यांनी एखादा डॉक्टर पकडला आणि त्यांनी जर का एखादा चेस्ट एक्सरे त्याची इमेज घेतली आणि मशीन लर्निंग मॉडेलला ट्रेन केलं टू रीड दॅट एक्सरे इमेज अँड आयडेंटिफाय की ह्याच्यामध्ये निमोनियाचं इन्फेक्शन कुठं आहे, तर त्याला त्या डॉक्टरची साथ लागणार आहे. त्या डॉक्टरला तेवढं डिजिटल माहिती नसणार आहे. जर नवीन माणसांनी जर का त्या डॉक्टरला हाताशी पकडलं आणि त्यांनी जर का तो एक निमोनिया डिटेक्शनचा एक अल्गोरिदमिक ॲप बनवलं, तर त्याच्यातनं तुम्ही
बरंचसं ते हायपर स्केलिंग करू शकता त्याचं. अगदी ह्या संधी निर्माण होऊ अगदी शकतात. बरोबर. आता ना समजा आम्ही सगळे अकबर आहोत आणि तू आमचा बिरबल आहेस. ओके. हा, आता आम्ही असं म्हणतोय की भविष्यातली आमची आयडेंटिटी खूप चांगली, निरोगी, उत्पादक घडेल. याच्यासाठी तुम्ही आम्हाला 3 सल्ले कोणते द्या? सो सगळ्यात पहिला जो माझा सल्ला असेल ना, की बी ओरिजिनल. बी ओरिजिनल. म्हणजे बरेचदा पीपल रन इन द रॅट रेस. इवन इफ यू विन यू एंड अप बिंग अ रॅट. म्हणून ऑलवेज बी क्रिएटिव्ह, ऑलवेज बी ओरिजिनल. बरोबर. दुसरं जे आहे ना, की नेबर इज द एनिमी. बरेचदा काय होतं की आपण ह्याचं कसं झालंय, ह्यानी काय शिक्षण केलंय, हा कुठे गेलाय, आणि बरेचदा पॅरेंट्सचे पिअर प्रेशरमुळे ना बरेचदा मुलं कन्फ्यूज होतात. की अरे तू ह्या कॉलेजमध्ये जा, ह्या शाळेमध्ये शिक, आणि तू जर का ह्या देशातनं शिकून आलास तर माझं सोशल स्टेटस वाढेल. मुलांकडे ते बघत नाहीत आणि मुलं सुद्धा बरेचदा भरकटत जातात. तर म्हणून म्हणतात ना की ते नेबर इज द एनिमी. की डोंट गेट इन टू दॅट कम्पॅरेटिव्ह कॉम्प्लेक्स. यू विल नेव्हर अंडरस्टँड दॅट व्हॉट इज दॅट यू वॉन्ट टू रिअली डू. दुसरं आणि आता तिसरं, रोमान्स विथ द रिस्क. आणि मला स्टुडंट्स इथे बरेच आहेत, त्यांना मुद्दाम हा सल्ला ह्याच्यासाठी द्यावासा वाटतो ना, की आधीच्या सत्रामध्ये प्राचीने काही उल्लेख केला, तिने इंटर्नशिप्स केल्या किंवा ती शाळेमध्ये असताना तिने एक तो गॅप इयर घेतला आणि त्याच्यानंतर ती बऱ्याच गोष्टी एक्सपेरिमेंट करत होती. आणि पहिल्या वर्षामध्ये तिने सांगितल्याप्रमाणे तिने ॲप डेव्हलपमेंट सुरू केली. बाय द टाइम शी वॉज ग्रॅज्युएट, तिच्याकडे एक बिझनेस आयडिया होती, त्याचं मॉडेल होतं आणि त्याचं एक ॲप होतं. शी ॲक्च्युली टूक दॅट रिस्क. बरोबर. आणि ती रिस्क म्हणजे काय होती, की अरे आपल्याला हे जमलं नाही तर काय, काही नाही, आपला अपेक्षाभंग होईल, पण स्वतःला तुम्ही हँडल करू शकता का? जर तेवढं केलं तर ठीक आहे. मग त्या एंटरप्रिन्युअल इन्स्टिंक्टमध्ये व्हॉट वॉज द कॉस्ट दॅट शी वॉज विलिंग टू पे, किंवा संध्याकाळी कॉलेज झाल्यानंतर ती कट्ट्यावरती मित्रमैत्रिणींबरोबर बसू शकली नसेल. आई वडिलांना कामाला लावलं तिने, बहिणीची 5% इन्व्हेस्टमेंट घेतली. रिसोर्स मोबिलायझेशन बघा. ह्यालाच उद्योजकता म्हणतो आपण. यालाच उद्योजकता. पण जर का तिथे आपणच त्या उद्योजकतेचा गळा घोटला आणि असं म्हणलं नाही ते तू सगळं ते सोडून दे, तू इंजिनिअरिंग कर. इंजिनियर्सनी बऱ्याच उद्योजकांचे गळे घोटलेले आहेत भारतात. आपल्याला आपल्या बिरबलाने 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या मित्र. त्या आहेत निर्मिती क्षमता वाढवा, तुलना टाळा आणि योग्य साहस दाखवा. त्यांच्यावरती लक्ष ठेवून आपण आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्याचा प्रयत्न केला, ज्याला तो पॅशन म्हणाला, ज्याला तो ध्यास असं म्हणाला, तर आपल्याला स्वतःची ओळख, आयडेंटिटी ही निश्चितपणे मिळत जाईल. आणि खूप महत्वाचा विचार आहे हा, की आत्ता भविष्य घडवायचंय ते सुखसोयींसाठी नाही, आत्ता भविष्य घडवायचंय ते फक्त प्रतिष्ठेसाठी नाही, तर आत्ता भविष्य घडवायचंय ते स्वतःला सापडवण्यासाठी. स्वतःचं सत्व आणि स्वतःचं स्वत्व नेमकं कशात आहे हे शोधण्यासाठी जे असतं ते करिअर. अशी एक अतिशय चांगली व्याख्या आपल्याला प्रशांतने या आमच्या गप्पांमधून आपल्याला दिली.